आणि तिथून आपल्या नित्यकर्माला सुरुवात करायची। मंजन नाही केलं तरी चालते, चहा घेतला नाही तरी चालते, आणि अजून एक सकाळचं काम आहे ते नाही केलं तरी चालते, तरी भगवंताचं नाव घ्यायचं। जेव्हा कार्तिक महिना लागतो त्यावेळेस बघा प्रत्येक गावागावामध्ये काकडा सुरू असतो। सकाळी सकाळी काय वातावरण ते सुंदर असं वातावरण मंदिरामध्ये आणि रस्त्याने पसरलेलं असतं। उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, पुन्हा राम राम स्मर राधे, राम राम स्मर राधे। तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, हे तुम्हाला जीवनामध्ये आलेली एक संधी आहे, संधी। कार्तिक महिना झाला, कार्तिक महिन्यामध्ये संधी मिळते, तो 6 महिना सुंदर असा काकडा। प्रत्येक गावामध्ये श्रीमद भागवत कथा असतात, गोपाल काळाचे कीर्तन होत असतात, सत्संग होतात। त्या सत्संगात तुम्ही सर्व लोकांनी आनंद घेतला पाहिजे। आपण काय करतो, संसारातून परमार्थ करत नाही आणि निवड संसार 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 करतो। निवड संसार केला नाही या कलियुगामध्ये भलं नाही। त्यासाठी तुम्हाला परमार्थ करावा लागेल। का करावं लागेल? कारण तुमचं आयुष्य निघून जातं, क्षणभंगुर नाही भरोसा, जीव कधी जाईल हे सांगता येत नाही, म्हणून थोडा तरी परमार्थासाठी वेळ द्यायचा। तुकाराम महाराज पुन्हा एका अभंगात सांगतात, तुम्हाला जर या संसार रूपी भवसागरामधून भवसिंधू पार करायचा असेल, त्यासाठी विचार करावा लागेल। काय करावा लागेल? विचार करावा लागेल। क्षणक्षणीयाचे करावा विचार, करावया क्षणोक्षणीयाचे करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खात सावधान। तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, सुंदर असा दृष्टांत सांगतो, आणि आपण त्यानंतर दृष्टांत झाला की लगेच कीर्तनाला पूर्णविराम देऊया। कारण कसं बाकीच्यांना बसायला जागा नाही, त्याच्यामुळे थोडस शॉर्टकट मध्ये कीर्तन घेण्याचा प्रयत्न करतो, नाही संजीव? कसं आहे तिकडे, कारण स्वयंपाकही रेडी आहे, पुढे झाल्या, भाजी झाली, भात कढी वगैरे, आणखी काय दादा, बर्फी झाली, फक्त आता जेवण करणाऱ्यांचीच वाट आहे। कोणाची वाट आहे? जेवण करणाऱ्यांची वाट आहे। आणि जेवणाचा टाइम हे फक्त 12 ते 4 या वेळेपर्यंतच आहे, आणि त्याच्यात फक्त आपण या ठिकाणी जेवढे काही बसलेला हो तेवढ्यांचाच नंबर लागणार आहे।